तर नमस्कार मंडळी, परत एकदा छान रेडी होऊन ना आम्हाला जायचं होतं कुठे ते मी तुम्हाला सांगतेच पुढे. पण आहे ना इथे बघा, बाबा, मी आणि आमच्या नणंदबाईंना सगळ्या मिळून ना आम्ही निघालो होतो माझ्या मोठ्या नणंदबाईंच्या घरी आणि डायरेक्ट पोचलो त्यांच्या घरी. आणि त्यांच्या घरी जाण्याचं कारण होतं की आम्ही गेलो होतो लग्नाच्या पुऱ्या करण्यासाठी. तर गेल्या गेल्या बघा इथे सर्वांशी ना चांगली अशी भेट घेतली आणि नंतर आहे ना मामी म्हटल्यावर मामीला तर कामच लागणार. तर गेल्या गेल्या पहिला हा कागद असा झाडून घेतला होता आणि नंतर बघा इथे जोडीची म्हणजे माझ्या मुलीची आणि माझ्या जावयाची म्हणजे माझा भाचा यांची कशी मस्ती चालली होती. तर पहिल्यांदा ना सगळ्यांनी असं जेवण केलं होतं. नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्हाला करायच्या होत्या पुऱ्या. तर सर्वांनी मिळून अशा त्या सांजोऱ्याच्या पुऱ्या वगैरे बनवायला घेतल्या होत्या. तर खूप साऱ्या बायका होत्या आणि इथे बघा इथे बाबा आणि माझ्या नणंदबाई ना इथे असं तेल वगैरे ओतत होत्या पुऱ्या तळण्यासाठी. तर तिथे ना असं गणपती करून पूजा वगैरे करायची असती. मग त्यासाठी तिथे ना आम्ही असा पिठाचा गणपती वगैरे बनवला होता आणि नंतर असा कळश वगैरे मांडून ना तिथे छान अशी पूजा करून घेतली. आणि माझ्या भाचीबाई नाही ते काढत होत्या व्हिडिओ, कारण दुसरा पण व्हिडिओ बनवायचा होता आम्हाला. माझी पूजा करून झाल्यावर ना माझ्या नणंदबाईंनी पण तिथे पूजा केली. तिथे 5-6 वाजता पूजा वगैरे केली आणि नंतर ना घेतलं होत्या पुऱ्या तळायला. तर इथे बाबा लोक मिळून नाही ते अशा कुरड्या तळत होते. आणि नंतर आहे ना कुरड्या तळून झाल्यावरती पुऱ्या तळायला घेतल्या होत्या. आणि माझी वेळ आहे ना अख्ख्या पुऱ्या होस तर ना बघा अशा 4-4 पुऱ्या ना तिकडे तळण्यासाठी वाहत होती बरं का. नंतर सर्वांसाठी ना दादांनी आणली होती भेळ, म्हणून छान अशी ओली भेळ बनवली आणि सगळ्यांना ना अशा प्लेट्स भरून आहे ना सगळ्यांना भेळ वगैरे खाण्यासाठी दिली. आणि नंतर ना आमच्या बाबांनी भजी पण काढले होते बरं का. सगळं खाल्लं वगैरे आणि नंतर आम्हाला निघायचं होतं घरी येण्यासाठी. तर वेदांत तिकडेच राहिले होते, त्यांना बाय बाय केलं. येताना नाही ते दादा दादा म्हटले उसाचा रस घेऊ. उसाचा रस घेतला आणि घरी आलो. चला बाय.